मुली, तू खूप काळजीत दिसतेस. कुठे चालली आहेस? सुनीताच्या शेजारी बसलेल्या एका वृद्ध महिलेने तिला विचारले आणि सुनीता म्हणाली, काकू, मी माझ्या आईवडिलांच्या घरी जात आहे. हे ऐकून ती वृद्ध महिला हसून म्हणाली, ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे मुली. आपल्या आईवडिलांच्या घरी जाण्याचा आनंद अनोखा आहे. सुनीताने यावर काही उत्तर दिले नाही. ती कशी समजावून सांगू शकेल की तिला तिच्या आईवडिलांच्या घरी जाण्यापूर्वी 100 वेळा विचार करावा लागला. ज्याला लोक मुलीचा सर्वात मोठा आधार मानतात. कारण तिचा भाऊ रोहितने रवीनाशी लग्न केल्यापासून तो त्याच्या कुटुंबात आणि कामात इतका व्यस्त झाला होता की तो त्याच्या बहिणीला महिने फोन देखील करत नव्हता. सुनीताने भावाला फोन केला की तो घाईघाईने बोलून फोन ठेवायचा. सुनीताची वहिनी रवीना देखील सुनीताबद्दल जास्त काही बोलायची नाही. कदाचित त्या दोघांनाही कामाचा ताण असावा. सुनीताने नेहमीच या विचाराने स्वतःला सांत्वन दिले. पण आज तिच्या मनात वाईट विचारांचे वादळ उठत होते. रोहित तिला मदत करेल का? जर त्याने नकार दिला तर ती पुढे काय करेल? पण नाही, तो असा का करेल? मी त्याच्यासाठी काय केले नसते? माझ्या आईच्या मृत्यूनंतर मीच त्याला आईसारखे प्रेम दिले. तो मला रिकाम्या हाताने कधीही पाठवणार नाही. हे सर्व विचार करत सुनीता स्टेशनवर पोहोचली. ट्रेनमधून उतरल्यानंतर ती ऑटो घेऊन घरी निघाली. संपूर्ण वाटेत सुनीता रोहितला काय म्हणेल याचा विचार करत राहिली. ती कशी सुरुवात करेल? थेट पैशांबद्दल त्याच्याशी बोलणे योग्य होईल का? तिला संकोच वाटत होता. पण असहायता माणसाला काहीही करायला लावू शकते. काही वेळाने ऑटो एका आलिशान बंगल्यासमोर थांबली. तेच जुने घर होते, पण ते अलीकडेच पाडून एका भव्य हवेलीत रूपांतरित झाले होते. गेटवर एक मोठी नेमप्लेट होती. रोहित शर्मा. सुनीताचे डोळे अश्रूंनी भरले होते. ही तीच जागा होती जिथे तिच्या वडिलांची जुनी खुर्ची असायची. जिथे एकेकाळी तुळशीचे रोप उभे होते, आता तिथे परदेशी टाईल्स आणि महागड्या गाड्या उभ्या होत्या. रोहितने बरीच प्रगती केली होती. सुनीताने ऑटो ड्रायव्हरला पैसे दिले आणि जोरात गेटकडे चालत गेली. तेव्हा चौकीदाराने तिला कडक आवाजात विचारले, तुम्हाला कोणाला भेटायचे आहे? सुनीताने संकोचून उत्तर दिले, मी रोहितची बहीण सुनीता आहे. हे ऐकून चौकीदाराने तिला वर खाली पाहिले. कदाचित त्याला विश्वास बसत नसेल की या आलिशान बंगल्याच्या मालकाची बहीण अशा अवस्थेत असेल. तो इंटरकॉमवर बोलला आणि नंतर गेट उघडला. सुनीताने आत प्रवेश केला. काही क्षणांनी दार उघडले आणि तिची वहिनी रवीना तिथे उभी होती. सुनीताला पाहून रवीनाचा चेहरा क्षणभर पिळवटून गेला. जणू ती सुनीताला पाहून आनंदी नव्हती. पण मग तिने बनावट हास्य केले आणि म्हणाली, अरे दीदी, तुम्ही येणार आहात हे सांगितले नाही. सुनीता म्हणाली, हो वहिनी, मला अचानक यावे लागले. रोहित घरी आहे का? मला खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. रवीना म्हणाली, हो, तो अजूनही झोपला आहे. आज रविवार आहे म्हणून तो उशिरापर्यंत झोपतो. सुनीता ड्रॉइंग रूममध्ये बसली. घर आतून राजवाड्यासारखे दिसत होते. हे पाहून सुनीताला थोडे समाधान वाटले की रोहितला पैशांची कमतरता नाही. तो सहजपणे मला 2 लाख रुपये देऊ शकतो. तेवढ्यात रवीनाने पाणी आणले आणि विचारले, मला सांगा दीदी, सगळे ठीक आहे ना? तुमच्या घरचे सगळे ठीक आहेत ना? सुनीताचा घसा कोरडा पडला होता. तिने पाण्याचा एक घोट घेतला आणि हिंमत एकवटत म्हणाली, वहिनी, काहीही ठीक नाहीये. माझे पती संजय खूप आजारी आहेत. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. हे ऐकून रवीनाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. हे खूप वाईट आहे. मग ऑपरेशन कधी आहे? डॉक्टरांनी सांगितले आहे की ते लवकरात लवकर करावे लागेल. पण समस्या पैशांची आहे. मला तातडीने 1 लाख रुपये हवे आहेत. सुनीताने डोळे खाली ठेवून हे सांगितले. आणि खोलीत एक खोल शांतता पसरली. रवीना म्हणाली, 2 लाख ही खूप मोठी रक्कम आहे ताई. आजकाल बाजार खूप मंदावला आहे. रोहितला व्यवसायाचीही खूप काळजी आहे. हे ऐकून सुनीताचे हृदय बुडाले. ती रवीनाच्या बोलण्याची दिशा समजत होती. तिने विनवणी केली, मला माहिती आहे बहिणी. पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. जर ऑपरेशन झाले नाही
तर संजयच्या जीवाला धोका आहे. मला फक्त तुम्हाला कर्ज म्हणून पैसे मागत आहे. मी तुमचा प्रत्येक पैसा परत करेन. तू फक्त मला रोहितला एकदा भेटू दे. तेवढ्यात रोहितने बाहेर येत विचारले, रवीना, कोण आले आहे? सुनीता तिच्या भावाला पाहताच तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती उठून रोहितकडे धावत गेली. सुनीताला तिथे पाहून तोही आश्चर्यचकित झाला. काय झाले दीदी, तू ठीक आहेस ना? सुनीताने रोहितचा हात धरला आणि म्हणाली, रोहित, मला तुझी मदत हवी आहे. तुझा मेहुणा हॉस्पिटलमध्ये आहे. त्यांच्या ऑपरेशनसाठी पैशांची नितांत गरज आहे. जर तू मदत केली नाहीस तर मी उद्ध्वस्त होईन रोहित. रोहितने त्याची पत्नी रवीनाकडे पाहिले, जिने त्याला तिच्या डोळ्यांनी सर्व काही समजावून सांगितले. मग रोहितने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, दीदी, हे ऐकून मला खूप वाईट वाटले. पण तुला माहिती आहे, मी हे नवीन घर बांधले आहे आणि व्यवसायात माझे खूप पैसे अडकले आहेत. माझ्याकडे रोख रक्कमही खूप कमी आहे. हे ऐकून सुनीता स्तब्ध झाली. तिला तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. सुनीता म्हणाली, रोहित, मी तुला भीक मागत नाहीये. हे तेच घर आहे. तीच मालमत्ता आहे. त्यात माझा अर्धा वाटा आहे. पण मी यातले काही घेतले नाही. ते सगळे तुझ्या नावावर हस्तांतरित केले. तेव्हा ते करोडो रुपयांचे होते. आज मला 2 लाख रुपयांची आवश्यकता आहे आणि तेही कर्जावर. तू तुझ्या स्वतःच्या बहिणीसाठी एवढेही करू शकत नाहीस का? रोहित कडवटपणे म्हणाला, ताई, जुन्या गोष्टी खोदून काढण्याचा काय अर्थ आहे? तो मालमत्तेचा विषय 10 वर्षे जुना आहे. तू स्वेच्छेने त्यावर सही केली होतीस. मी तुला जबरदस्ती केली नाही. आणि तुझ्या वाट्याबद्दल तर वडिलांनी तुझ्या लग्नात दिलेले सर्व सोने देखील विचारात घेतले जाईल, बरोबर ना? आता जर तू अचानक येऊन मला अशा प्रकारे भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तर ते कसे चालेल? भावाकडून हे सर्व ऐकून सुनीताला धक्का बसला. भावनिक ब्लॅकमेल? ज्या भावासाठी तिने तिचे शिक्षण अर्धवट सोडले, त्याला सांभाळले, तोच भाऊ आता तिला ब्लॅकमेल करत आहेस असे म्हणत होता. सुनीताच्या डोळ्यातील अश्रू आता सुकले होते. कदाचित रक्ताचे नाते हे पैशापेक्षा वरचढ आहे हा भ्रम तुटला असेल. ती तिथेच उभी राहिली. तिला काय उत्तर द्यायचे हे कळत नव्हते. तिने तिच्या भावाला आठवण करून द्यावी की तिने त्याला बाईक खरेदी करण्यासाठी तिच्या शिष्यवृत्तीचे पैसे कसे दिले होते, किंवा तिने तिचे दागिने विकून त्याच्या व्यवसायात त्याला कशी मदत केली होती. पण आता यापैकी कोणत्याही गोष्टीचे काही मूल्य नव्हते. रोहितच्या डोळ्यात फक्त व्यावहारिकता होती, प्रेम किंवा कृतज्ञता नव्हती. तेवढ्यात रवीनाने वातावरण आणखी तणावपूर्ण करत म्हटले, दीदी, रागावू नका. आपण दुसरे काही करता येईल का ते पाहू. आम्ही आत्ता तुम्हाला 10,000 रुपये देऊ शकतो, पण लाखोंची व्यवस्था करणे अशक्य आहे. सुनीता रोहितला म्हणाली, ठीक आहे रोहित. मला समजले की चूक माझी आहे, तुझी नाही. मी गृहीत धरले होते की भावाचे घर बहिणीचेही असते. पण आज तू मला शिकवलेस की स्त्रीला कधीही स्वतःचे घर नसते. ना तिच्या आईवडिलांचे, ना तिच्या सासरच्यांचे. तिला स्वतःचे छत स्वतः तयार करावे लागते. असे म्हणत तिने तिची बॅग उचलली. आता तिला तिथे क्षणभरही थांबायचे नव्हते. तिने रोहितचा जड दरवाजा तिच्या मागे बंद केला. लोखंडी दरवाजा बंद झाल्याचा आवाज सुनीताच्या हृदयावर खोलवर आदळला. जणू काही तिच्या आणि तिच्या पालकांच्या घरामध्ये कायमची भिंत उभी राहिली आहे. रस्त्यावर गाड्या येत होत्या, पण सुनीताला तिच्या सभोवतालची भीती नव्हती. तिच्या डोळ्यात अश्रू येत होते. पण यावेळी ते अशक्तपणाचे अश्रू नव्हते, तर तिच्या भावाच्या घरी तिने अनुभवलेल्या जळत्या अपमानाचे होते. ती रस्त्याच्या कडेला चालत राहिली. रोहितचे शब्द तिच्या मनात प्रतिध्वनित झाले. भावनिक ब्लॅकमेल. तो भाऊ ज्याच्यासाठी तिने तिच्या आनंदाचे बलिदान दिले होते, आज त्याची बहीण त्याच्यासाठी एखाद्या भिकाऱ्याइतकीच महत्वाची होती. सुनीताला स्वतःवर राग आला होता. तिचा भाऊ बदलला म्हणून नाही, तर तिला त्याच्याकडून काहीही अपेक्षा नव्हती म्हणून. तिला ही सांसारिक प्रथा खूप पूर्वी समजायला हवी होती. नातेसंबंध फक्त तोपर्यंत टिकतात जोपर्यंत तुमच्याकडे देण्यासारखे काही असते. चालत असताना तिची पावले एका उद्यानाजवळ थांबली. ती एका बाकावर थकून बसली. तिने पर्स उघडली आणि मोबाईल काढला.
आणि स्क्रीनवर तिच्या पती संजयचा फोटो वॉलपेपरवर दिसला. संजयचा हसरा चेहरा पाहून सुनीताचे मन वितळले. तो रुग्णालयात जीवासाठी लढत होता. डॉक्टरांनी सांगितले होते की वेळ संपत आहे. जर आज संध्याकाळपर्यंत पैसे जमा केले गेले नाही तर शस्त्रक्रिया शक्य होणार नाही. सुनीताने तिच्या अश्रूंवर नियंत्रण ठेवले आणि स्वतःशी म्हणाली, सुनीता, आता रडण्याची वेळ नाही. जर तुझ्या भावाने तुला नाकारले तर काय झाले? तू हार मानू शकत नाहीस. तुला तुझ्या पतीला वाचवावेच लागेल, काहीही झाले तरी. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र काढले. ते तिच्या लग्नाचे प्रतीक होते. पण आज तिचा नवरा सोन्याच्या साखळीने नव्हे तर नोटांच्या तुकड्यांनी संरक्षित असेल. तिने क्षणभरही विचार केला नाही. ती जवळच्या बाजारात एका सोनाराच्या दुकानात गेली. तिने तिचे मंगळसूत्र सोनाराला विकण्यासाठी दिले. सोनाराने ते उचलले आणि म्हणाला, त्याचे वजन कमी आहे. तुम्हाला त्यासाठी सुमारे 5,000 रुपये मिळतील. सुनीताला वाटले की ते पैसे संजयच्या औषधांसाठी उपयोगी पडतील. पण उरलेले पैसे कुठून आणणार? ती दुकानातून निघून गेली. आता तिच्या डोक्यात फक्त एकच विचार सुरू होता. ती त्यांचे छोटेसे घर विकणार होती. ते घर त्यांची एकमेव बचत होती. जर ते विकले गेले तर ते कुठे राहतील? ऑपरेशननंतर जेव्हा संजयला विश्रांतीची गरज असेल तेव्हा तो कुठे जाईल? पण जर ऑपरेशन झाले नाही तर या घराचा काय अर्थ आहे? नवरा आहे म्हणजे घर आहे. सुनीताने मनात हा विचार ठाम केला आणि तिने प्रॉपर्टी डीलर गुप्ताजीला फोन केला. गुप्ताजी हे संजयच्या जुन्या ओळखीचे व्यक्ती होते. सुनीता फोनवर म्हणाली, नमस्कार गुप्ताजी. माझे पती संजय खूप आजारी आहेत. आम्हाला तातडीने पैशांची गरज आहे. आम्हाला आमचा फ्लॅट विकायचा आहे. गुप्ताजी आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, वहिनी, तुम्ही हे काय म्हणत आहात? तो तुमचा एकमेव आधार आहे. आणि जर तुम्ही त्याला इतक्या लवकर विकले तर तुम्हाला त्याची योग्य किंमतही मिळणार नाही. तुम्ही थोडा विचार करा. सुनीता म्हणाली, विचार करायला वेळ नाहीये गुप्ताजी. संजयचा जीव धोक्यात आहे. मला आज संध्याकाळपर्यंत 2 लाख रुपये हवे आहेत. फक्त मला सांगा, आज मला पैसे मिळतील का? मी फ्लॅटचे कागदपत्रे तुमच्याकडे लगेच आणू शकते. गुप्ताजींना सुनीताची अडचण समजली. प्रॉपर्टी डीलर्ससाठी अशी परिस्थिती ही एक संधी आहे. पण गुप्ताजी एक चांगले माणूस होते. शेवटी व्यवसाय हा व्यवसाय आहे. ते म्हणाले, एवढ्या लवकर पूर्ण पैसे देणे कठीण आहे वहिनी. पण माझ्याकडे एक पक्ष आहे जो गुंतवणूक करू इच्छितो. जर तुम्ही बाजारभावापेक्षा 1 लाख रुपये कमी देण्यास तयार असाल तर मी तुम्हाला आत्ताच 5 लाख रुपयांचा चेक किंवा आरटीजीएस पाठवू शकतो. बाजारभावापेक्षा 2 लाख रुपये कमी असल्याने तिच्या कष्टाने कमावलेल्या पैशाचा मोठा भाग या मजबुरीपुढे वाया जाणार होता. पण सुनीताकडे दुसरा पर्याय नव्हता. ती म्हणाली, ठीक आहे गुप्ताजी, कागदपत्रे तयार ठेवा. आता मी हॉस्पिटलमध्ये जात आहे. तुम्ही हॉस्पिटलमध्येच या. फोन संपताच सुनीताने थेट हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. संपूर्ण वाटेत संजय बरा झाल्यावर आणि घरी परतल्यावर आपल्याकडे आता घर नाहीये हे समजल्यावर संजयला कसे वाटेल याचा विचार ती करत होती. पण तिने मनाशी ठरवले होते की ती संजयला समजावून सांगेल की जीवन हे जगण्यासाठी आहे. सुनीता डॉक्टरला म्हणाली, डॉक्टर, पैशांची व्यवस्था झाली आहे. कृपया तुम्ही संजयच्या ऑपरेशनची तयारी करा. डॉक्टर म्हणाले, तुम्ही काउंटरवर पैसे जमा करा. आपण 1 तासात ऑपरेशन सुरू करू. गुप्ताजी थोड्याच वेळात रुग्णालयात पोहोचला. तो त्याच्यासोबत एक वकील आणि खरेदीदार घेऊन आला होता. सुनीता कागदपत्रांवर 3 वाजता सही करत होती. तिला तिच्याच घरात अनोळखी वाटले. खरेदीदाराने पैसे सुनीताच्या खात्यात ट्रान्सफर केले. सुनीताने हॉस्पिटलमध्ये पैसे भरले. ऑपरेशन थिएटरचा लाल दिवा लागला. संजय आत होता. बाहेर सुनीता एका बाकावर एकटीच बसली होती. तिचा भाऊ रोहित सुद्धा तिच्या सोबत नव्हता. तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हते, डोक्यावर छप्पर नव्हते. ती पूर्णपणे रिकामी झाली होती. पण इतके काही गमावल्यानंतरही तिला एक विचित्र शक्ती जाणवत होती. तिने स्वतःची लढाई लढली होती. सर्वांकडे विनंती करूनही तिने हार मानली नव्हती. तास उलटले. सुनीताची नजर ऑपरेशन थिएटरच्या दारावर होती.
मग डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, ऑपरेशन यशस्वी झाले आहे. संजय आता धोक्याबाहेर आहे. सुनीता जमिनीवर बसली आणि रडत होती. हे तिचे आनंदाचे अश्रू होते. तिची तपश्चर्या फळाला आली होती. तिने सर्वस्व गमावले होते आणि तिला तिचा नवरा सापडला होता. दुसऱ्या दिवशी संजय शुद्धीवर आला. त्याला जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले. सुनीता त्याच्या शेजारी बसली. मग संजयने कमकुवत आवाजात विचारले, सुनीता, तू इतके पैसे कसा जमा केलेस? सुनीता म्हणाली, तुम्ही काळजी करू नका. माझा भाऊ रोहितने मदत केली. मी तुम्हाला सांगितले होते की माझा भाऊ मला कधीही नकार देणार नाही. तिला संजयला सांगून नाराज करायचे नव्हते की तिचा भाऊ तिच्यासोबत कसा वागला. किंवा ती त्याला सांगू इच्छित नव्हती की ती आता बेघर आहे. सुनीता पुढचे काही दिवस रुग्णालयात घालवते, पण खरे आव्हान तर आता सुरू होणार होते. डिस्चार्जचा दिवस आला होता. डॉक्टरांनी तिला औषधांची एक लांबलचक यादी दिली आणि सांगितले की संजयला किमान 3 महिने पूर्णपणे विश्रांती घ्यावी लागेल. कोणताही ताण नाही, कोणतेही जड काम नाही. सुनीता औषधे घेऊन आली. ती रुग्णवाहिकेतून घरी गेली, जे आता तिचे राहिले नव्हते. पण गुप्ताजींनी तिला घर रिकामे करण्यासाठी 1 महिना दिला होता. सुनीताला माहीत होते की हा 1 महिना वाळूसारखा निसटून जाईल. असो, घरी पोहोचल्यानंतर सुनीता संजयसाठी खिचडी बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. पण किराणा सामान संपणार होते. संजयची नोकरी अनिश्चित होती, कारण तो एका खाजगी कंपनीत काम करत होता. आणि 3 महिन्यांची रजा म्हणजे त्याची नोकरी गमावण्यासारखे होते. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तो तिच्या वहिनी रवीनाचा होता. दीदी, मी ऐकले की मेहुण्याचे ऑपरेशन झाले आहे. ते कसे आहेत? सुनीता म्हणाली, ते ठीक आहे. रवीना म्हणाली, दीदी, रोहित म्हणत होता की तुम्ही पैशांची व्यवस्था केली. दीदी, आम्हाला वाटले होते की तुम्ही खोटे नाटक करून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहात. आजकाल लोक आजाराचे निमित्त करतात. आता सगळे ठीक असेल तर पुन्हा पैशासाठी आम्हाला फोन करू नका. त्या दिवशी तुम्ही इथे आल्यामुळे रोहित खूप अस्वस्थ झाला. सुनीताच्या हातात फोन थरथरू लागला. तिची दृष्टी अंधुक झाली. मदत करण्यापेक्षा ते आता तिच्या दुःखाचे नाटक म्हणून चित्रण करत होते. रोहितने त्या दिवशी जे केले ते स्वार्थी होते. पण रवीनाने आज जे सांगितले ते क्रूर होते. सुनीताचा अभिमान आता ज्वालामुखीमध्ये पेटत होता. ती फोनवर अतिशय शांत आवाजात म्हणाली, वहिनी, रोहितला सांग की सुनीता अजून मेलेली नाही. आणि ती असहाय्य नाही. मी माझ्या पतीचा जीव वाचवण्यासाठी माझे घर विकले आहे. पण लक्षात ठेवा, आज तुला आणि माझ्या भावाला ज्या मालमत्तेचा अभिमान आहे ती माझ्या त्यागाच्या पायावर बांधली गेली आहे. काळ लवकर बदलतो. आज मी कठीण काळातून जात आहे. उद्या तुम्हालाही कदाचित याच परिस्थितीतून जावे लागेल. असे म्हणत सुनीताने फोन ठेवला. तिचे हृदय धडधडत होते. तिने एक मोठा निर्णय घेतला होता. ती आता रडणार नाही. आता ती एक नवीन सुनीता होईल. एक अशी सुनीता जी कोणाच्या दयेवर नाही तर स्वतःच्या अटींवर जगेल. तिने तिचे जुने शिलाई मशीन बाहेर काढले. लग्नापूर्वी ती एक उत्तम डिझायनर होती. तिने मशीनवरील धूळ साफ केली. तिने ठरवले की ती आता स्वतः घर चालवेल. ती एक बुटीक सुरू करेल. सुरुवात घरून असली तरीही. पण ती कष्टाने कमाई करेल की तिला कधीही मदतीसाठी भीक मागावी लागणार नाही. ती संजयला पाहत स्वतःशीच म्हणाली, आतापर्यंत मी तुझी पत्नी होते. पण आता मी तुझी ताकद होईन. दुसऱ्या दिवशी सकाळी सुनीताने तिच्या फ्लॅटच्या बाहेर एक छोटासा फलक लावला. ज्यावर लिहिले होते, सुनीता बुटीक. महिलांचे कपडे येथे शिवले जातील. तिने तिच्या कॉलनीतील महिलांनाही सांगितले. सुरुवात मंद होती. पहिले 2 दिवस कोणीही आले नाही. सुनीता दाराकडे पाहत राहिली. तिचे प्रयत्न व्यर्थ जातील का? आणि सर्वात मोठी चिंता होती की जेव्हा तिला एका महिन्यात घर रिकामे करावे लागेल तेव्हा ती कुठे जाईल. तिसऱ्या दिवशी दारावरची बेल वाजली. तिच्या शेजारी असलेल्या श्रीमती वर्मा बाहेर उभ्या होत्या. सुनीता, मी ऐकले की तू कपडे शिवत आहेस. माझ्या मुलीचे शाळेचे फंक्शन येत आहे. उद्यापर्यंत हा सूट शिवून देशील का? सुनीता म्हणाली, हो काकू, होईल. काळजी करू नका. ही तिची पहिली ऑर्डर होती.
तिने रात्रभर जागून सूट शिवला. दुसऱ्या दिवशी श्रीमती वर्मा यांनी ते पाहिले आणि त्या स्तब्ध झाल्या. वाह सुनीता, तू खूप चांगले शिवले आहेस. काही दिवसांतच श्रीमती वर्मा यांचे कौतुक संपूर्ण कॉलनीत पसरले. लवकरच सुनीता यांचे कपडे शिवण्याचे काम खूप येऊ लागले. ती रात्रंदिवस मशीनवर काम करत होती. तिची पाठ दुखत होती, पण ती थांबली नाही. प्रत्येक शिवलेल्या कपड्याने तिला तिचे हरवलेले घर परत मिळवण्याच्या जवळ आणले. पण कदाचित नशिबाने अजून तिची परीक्षा घेतली नव्हती. 1 महिना संपणार होता. गुप्ताजींनी फोन केला. सुनीता वहिनी, 2 दिवस बाकी आहेत. तुम्ही भाड्याचे घर पाहिले आहे का? सुनीताने 1 महिन्याचे भाडे भरण्यासाठी पुरेसे पैसे वाचवले होते. पण सर्वात मोठी समस्या म्हणजे संजयला त्यांचे घर विकले गेले आहे हे कसे सांगायचे. तथापि तिने संजयला पटवून देण्याचे धाडस केले आणि म्हणाली, मी इतके कष्ट करेन की आपण भाड्याच्या घरातही आरामात राहू शकू. जर तुम्ही मला सोडून गेला असता तर मी एकटीने काय केले असते. जर देवाची इच्छा असेल तर आपले घर पुन्हा होईल. हे ऐकून संजयला धक्का बसला, परंतु त्याला त्याच्या पत्नीचा अभिमान होता की तिने त्याचा जीव वाचवला. दुसऱ्या दिवशी त्यांना घर रिकामे करावे लागले. सुनीताने तिच्याकडे जे काही होते ते सर्व सामान पॅक केले. एक छोटा टेम्पो आला. सुनीता आणि संजय जड अंतःकरणाने त्यांच्या प्रिय घराचा निरोप घेतला. गुप्ताजींच्या माणसाला चाव्या देताच सुनीताला तिचे नशीब तिच्या हातातून निसटत असल्याचे वाटले. नवीन घर शहराच्या जुन्या अरुंद भागात होते. संजयला त्या ठिकाणाची अवस्था पाहून खूप वाईट वाटले. सुनीता म्हणाली, संजय, घर माणसांनी बनलेले असते, विटांनी नाही. आपण एकत्र आहोत हे पुरेसे आहे. आणि हा काळ निघून जाईल. सुनीता लगेच कामाला लागली. तिने खोली स्वच्छ केली. एका कोपऱ्यात एक छोटा पडदा लावून स्वयंपाकघर तयार केले आणि खिडकीजवळ तिचे शिलाई मशीन लावले, जिथे सर्वात जास्त प्रकाश होता. पण नवीन जागेचे स्वतःचे आव्हान होते. तिथल्या लोकांना सुनीताची ओळख नव्हती. तिथल्या महिलांना शिवणकाम माहीत होते. त्यामुळे याचा अर्थ तिचे उत्पन्न जवळजवळ संपले होते. संजयची औषधे खूप महाग होती. घर विकून तिने वाचवलेले पैसे लवकर संपत चालले होते. दुसऱ्या दिवशी सुनीताने तिच्या डिझायनर कुर्तीचा एक नमुना तिच्या बॅगेत भरला आणि बाजारात गेली. कोणीतरी तिचे शिवणकाम पाहून तिला काम देऊ शकेल या आशेने. ती पोहोचल्यावर तिला एक शोरूम दिसला, जिथे महागडे लेहेंगा आणि गाऊन लटकलेले होते. सुनीताने विचार केला, जर मी तिथे काम मागितले तर कदाचित मला काम मिळेल. पण नंतर तिने तिच्या साध्या साडीकडे आणि चप्पलकडे पाहिले. एवढ्या मोठ्या शोरूममध्ये तिला आत घेतील का? पण लाजेपेक्षाही लाचारपणा मोठा आहे. तिने हार मानायची नाही असे ठरवले. शोरूममध्ये प्रवेश करताच एक आधुनिक महिला काउंटरवर बसली होती आणि फोनवर कोणावर तरी ओरडत होती. मी काय करावे? जर कारागीर पळून गेला तर माझी ऑर्डर आज संध्याकाळपर्यंत कशी पूर्ण होईल? हा श्रीमती खन्ना यांचा लेहेंगा आहे. जर तो खराब झाला तर ती मला मारून टाकेल. महिलेने रागाने फोन ठेवला. सुनीताला समजले की ती महिला मालक आहे. ती हळूहळू पुढे गेली आणि म्हणाली, नमस्कार मॅडम. महिलेने तिच्याकडे रागाने पाहिले. तुम्हाला काय हवे आहे? आम्ही देणग्या देत नाही. सुनीता म्हणाली, मी देणग्या मागण्यासाठी आलेली नाही मॅडम. मी एक कारागीर आहे. मी आत्ताच ऐकले की तुम्हाला तातडीने ऑर्डरची आवश्यकता आहे. मी तुम्हाला मदत करू शकते. महिलेने सुनीताकडे वर खाली पाहिले. तू डिझायनर लेहेंगा दुरुस्त करणार आहेस का? हे बघा, हा पेटीकोट ब्लाऊजचा प्रोजेक्ट नाहीये. हे सगळे जरीकाम आहे. जर तू ते खराब केलेस तर तुला याची किंमत मोजावी लागेल. तू इथून निघून जा, मी आधीच वेडी झाले आहे. सुनीताने हार मानण्यास नकार दिला. तिने तिच्या बॅगेतून स्वतः शिवलेली कुर्ती काढली. त्यात गुंतागुंतीची भरतकाम आणि कटवर्क होते. तिने ती काउंटरवर ठेवली. मॅडम, कृपया माझे काम पहा. जर तुम्हाला ते आवडले नाही तर मी निघून जाईन. आणि त्या लेहेंग्याबद्दल जर मी ते दुरुस्त करू शकले नाही तर मी त्याचे पैसे देण्यास तयार आहे. त्या महिलेची नजर कुर्तीवर पडली. तिने ती उचलली. तिने पाहिले की ती खूप व्यवस्थित शिवलेली आहे. ते व्यावसायिक काम होते. तिच्या डोळ्यात आशेचा किरण चमकला.
तिने काउंटर खालून कापडाचा तुकडा बाहेर काढला. तिने काउंटर खालून एक जड अपूर्ण लेहेंगा काढला. फिटिंग पूर्णपणे खराब झाली होती. बघा, हा लेहेंगा आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ग्राहक येणार आहे. तुम्ही हे करू शकता का? सुनीताने लेहेंगा हातात घेतला. कापड मखमलीसारखे होते. तिने ते काळजीपूर्वक तपासले. काम कठीण होते, पण अशक्य नव्हते. हे होईल मॅडम, ती म्हणाली. पण मला मशीन आणि धागा इथेच हवा आहे. त्या महिलेने तिला मागच्या दुकानाकडे इशारा केला. जर तुम्ही हे काम बरोबर केले तर मी तुम्हाला जे काही पैसे मागाल ते देईन. पण जर तुम्ही त्यात गोंधळ घातलात तर मी पोलिसांना फोन करेन. सुनीता त्या दुकानात गेली. तिथे मोठमोठ्या मशीन होत्या. तिने देवाचे नाव घेतले आणि काम सुरू केले. तिची एकाग्रता इतकी होती की तिची भूक आणि तहान पूर्णपणे गेली. तिला माहीत होते की हा फक्त लेहेंगा नाही, तो तिच्या कुटुंबाचे भविष्य आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत लेहेंगा तयार झाला. तिने तो हँगरवर लटकवला आणि बाहेर आणला. मालकाने त्याचा प्रत्येक कोपरा बारकाईने तपासला. फिटिंग परिपूर्ण होती. महिलेच्या चेहऱ्यावर एक मोठे हास्य उमटले. ती म्हणाली, आश्चर्यकारक, तू जादू केली आहेस. माझा जुना कारागीरही इतका व्यवस्थित काम करू शकत नव्हता. तेवढ्यात शोरूमचा दरवाजा उघडला आणि एक खूप श्रीमंत दिसणारी महिला आत आली. माझा लेहेंगा तयार आहे का? जेव्हा महिलेने लेहेंगा दाखवला तेव्हा ती महिला खूप आनंदी झाली. ती गेल्यानंतर मालकाने 2000 रुपये काढले आणि सुनीताला दिले आणि म्हणाली, हे घे, आज तुझ्या मेहनतीने तू माझा सन्मान वाचवलास. 2000 रुपये सुनीतासाठी खूप मोठी रक्कम होती. एका दिवसात 2000 रुपये मिळाल्याने तिच्या डोळ्यात पाणी आले. धन्यवाद मॅडम, असे म्हणत सुनीता निघून जाऊ लागली. मग मालक म्हणाला, थांबा ताई, मला कायमस्वरूपी कामगार हवा आहे. तू माझ्यासाठी काम करशील का? मी तुला दरमहा 30,000 रुपये आणि प्रत्येक पीसवर कमिशन देईन. 30,000 रुपयांचा पगार सुनीताच्या कानात वाजणाऱ्या सनईसारखा वाटत होता. हा तिच्या भूतकाळातील समस्यांचा अंत आणि नवीन जीवनाची सुरुवात होती. सुनीताने हात जोडून म्हटले, हो मॅडम, मी नक्की करेन. आणि आनंदाने घरी परतली. वाटेत तिने संजयसाठी फळे आणि औषधे खरेदी केली. घरी परतल्यावर तिने संजयला सांगितले आणि संजय खूप आनंदी झाला. सुनीताने म्हटले, बघा संजय, मी तुम्हाला सांगितले होते की काळ लवकर बदलतो. पण गोष्ट अजून संपलेली नव्हती. सुनीताला नोकरी मिळाली होती. पण तिचे खरे ध्येय फक्त काम करणे नव्हते. तिला स्वतःचे नाव कमवायचे होते. दरम्यान सुनीताचा भाऊ रोहित, त्याच्या यशाच्या नशेत, त्याला कल्पनाही नव्हती की त्याची बहीण अशा जगात प्रवेश केला आहे जिथे रोहितच्या समवयस्कांची संपत्ती देखील तुच्छ होईल. काही महिने उलटले. सुनीताचे डिझायनर कपडे शहरात लोकप्रिय झाले. बुटीकची विक्री दुप्पट झाली. श्रीमंत कुटुंबातील महिला विशेषतः विचारत होत्या की ते कोणी डिझाईन केले आहे. एके दिवशी बुटीकमध्ये मोठी ऑर्डर आली. शहराच्या महापौरांच्या मुलीचे लग्न होते. त्यांना संपूर्ण कुटुंबासाठी डिझाईन केलेले कपडे हवे होते. महापौरांच्या पत्नी बुटीकमध्ये गेल्या. श्रीमती मेहरा यांनी सुनीताची ओळख करून दिली. मॅडम, ही आमची कपड्यांची डिझायनर आहे. सुनीता तुमचे कपडे डिझाईन करेल. महापौरांच्या पत्नीने सुनीताला एक मोठा करार दिला. या करारामुळे सुनीताचे आयुष्य बदलून जाईल. दुसऱ्या दिवशी सुनीताचा फोटो वर्तमानपत्रात आला. शहराची उद्योन्मुख फॅशन डिझायनर. दरम्यान रोहित सकाळचा चहा घेत असताना वर्तमानपत्रात सुनीताचा फोटो पाहताच अचानक त्याच्या हातातून चहाचा कप खाली पडला आणि म्हणाला, रवीना, इकडे ये. रवीना आली आणि तिने वर्तमानपत्र पाहिले आणि ती संतापली. हे कसे होऊ शकते? ती तर रस्त्यावर होती. काहीतरी चूक झाली असेल. रोहितच्या डोळ्यात पुन्हा लोभ भरला होता. गेल्या काही महिन्यांपासून त्याचा व्यवसाय तोट्यात चालला होता. त्याला वाटले, सुनीता माझी बहीण आहे. आता तिच्याकडे पैसे आहेत तर ती मला मदत नक्कीच करेल. त्याच्या डोळ्यात चमक होती. पण ही चमक अभिमानाची नव्हती तर लोभाची होती. गेल्या 6 महिन्यात रोहितचे जग बदलले होते. ज्या व्यवसायाचा अभिमान दाखवत त्याने आपल्या बहिणीचा अपमान केला होता, तो आता कोसळण्याच्या मार्गावर होता. बाजारातील मंदी आणि त्याच्या स्वतःच्या चुकीच्या निर्णयांमुळे तो कर्जात बुडाला होता.
एकेकाळी सुनीताला तुच्छ मानणारी रवीना आता रोहितच्या विचारांमध्ये गुंतली होती. तुम्ही दीदीकडे जायला हवे. बघा, ती शहरात खूप मोठी डिझायनर झाली आहे. ती महापौर आणि आयुक्तांना ओळखते. जर तुम्ही तिच्याशी बोललात तर ती तुम्हाला नक्कीच मदत करेल. रोहित थोडासा संकोचला आणि म्हणाला, पण रवीना, आपण तिच्याशी खूप वाईट वागलो आहोत. ती माझे तोंडही पाहू इच्छित नाही. रवीनाने कुशलतेने समजावून सांगितले, अरे रोहित, स्त्रिया कोमल मनाच्या असतात. तिच्या समोर थोडे रडा. तिला एखादी भेट घेऊन जाती लगेच वितळेल. रोहितने होकार दिला. त्याने असहाय्य दिसण्यासाठी त्याचा सर्वात जुना साधा शर्ट घातला आणि सुनीताच्या बुटीकमध्ये गेला. तो बुटीकमध्ये आल्यावर त्याचे डोळे विस्फारले. ते काही छोटे दुकान नव्हते, ते शहरातील सर्वात महागड्या भागात असलेले एक आलिशान शोरूम होते. रोहित आत गेला आणि त्याने सुनीताला एका मोठ्या खुर्चीवर बसलेली, तिच्या लॅपटॉपवर काम करत असल्याचे पाहिले. सुनीताने डोके वर केले. रोहितला पाहून तिच्या डोळ्यात आनंद नव्हता, फक्त एक शांत गांभीर्य होते. तिने तिचा लॅपटॉप बंद केला आणि रोहितने पुन्हा अभिनय सुरू केला. त्याच्या डोळ्यात खोटे अश्रू आले. मला माफ कर सुनीता दीदी. मला खूप लाज वाटते. त्या दिवशी जे काही घडले ते रवीनामुळे झाले होते. मला नंतर खूप पश्चाताप झाला. मी तुला शोधायलाही आलो होतो, पण तू तुझे जुने घर सोडून गेली होतीस. सुनीताने शांतपणे ऐकले. तिचा चेहरा भावहीन होता. रोहित पुढे म्हणाला, दीदी, मला माझ्या व्यवसायात खूप नुकसान झाले आहे आणि माझ्यावर खूप कर्ज देखील झाले आहे. आपण भूतकाळ विसरून जाऊया आणि पुन्हा एकत्र राहूया. आणि दीदी, खरे सांगू का, मी खूप वाईट काळातून जात आहे. मला तुझी मदत हवी आहे. जर तू काही आर्थिक मदत करू शकलीस तर मी तुझे उपकार कधीही विसरणार नाही. सुनीता ठाम पण शांत स्वरात म्हणाली, रोहित, मी तुमच्या घरी कधी आले होते ते आठवते का? जेव्हा माझा नवरा संजय त्याच्या जीवासाठी लढत होता, तेव्हा तू म्हणाला होता की मी तुला भावनिक ब्लॅकमेल करत आहे. तुम्ही दोघांनी माझा अपमान केला आणि मला माझ्या वडिलांच्या घरातून हाकलून लावले. रोहितने विनवणी केली, दीदी, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. सुनीता ठाम स्वरात म्हणाली, ही चूक नव्हती रोहित, ती तुमची निवड होती. तुम्ही नातेसंबंधांपेक्षा पैशाला प्राधान्य दिले आणि आज तुम्ही इथे आहात कारण तुम्हाला तुमची चूक कळली नाही, तर तुम्हाला पुन्हा माझी गरज आहे म्हणून. तुम्ही तेव्हा एक व्यापारी होता. रोहितचा चेहरा फिका पडला. दीदी, तू तुझ्या भावाला रस्त्यावर सोडून देशील का? हीच राखीची किंमत आहे का? सुनीता तिच्या खुर्चीवरून उठली आणि म्हणाली, रोहित, राखीचे कर्तव्य एकतर्फी नसते. जेव्हा एखादा भाऊ भावाचे कर्तव्य विसरतो तेव्हा बहिणीसाठी ते नाते संपते. तू त्या दिवशी माझा अपमान केला नाहीस. तू माझा विश्वासघात केलास. सुनीताने तिचे चेकबुक काढले. रोहितच्या डोळ्यात आशा चमकली. सुनीताने चेकवर काहीतरी लिहिले आणि तो रोहितकडे फेकला. रोहितने पटकन चेक उचलला, पण रक्कम पाहून तो स्तब्ध झाला. त्यावर 500 रुपये लिहिले होते. रोहित म्हणाला, हे काय आहे दीदी? रोहित, हे भाडे आहे जे त्या दिवशी माझ्याकडे नव्हते. मी तुम्हाला रिकाम्या हाताने जाऊ देणार नाही कारण मी तुमच्यासारखी नाही. हे 500 रुपये ठेवा आणि तुमच्या घर आणि व्यवसायाबद्दल तुम्हाला मी जे केले तेच करावे लागेल. काम आणि संघर्ष म्हणून कुबड्या शोधणे थांबवा आणि स्वतःच्या पायावर चालायला शिका. रोहित म्हणाला, दीदी, तू इतकी कठोर मनाची कशी असू शकते? सुनीता म्हणाली, मी कठोर मनाचे झाले नाही रोहित. परिस्थितीमुळे मी कठोर झाली आहे. आता जा, मला काम करायचे आहे. आणि हो, पुढच्या वेळी मला भाऊ म्हणून नाही तर माणूस म्हणून भेट. कदाचित मग मी तुला ओळखेन. रोहितकडे बोलण्यासाठी काहीच नव्हते. सुनीता आता ती सुनीता दीदी राहिली नाही जिला तो त्याच्या शब्दांनी मोहित करायचा. तो डोके टेकवून 500 रुपयांचा चेक हातात धरून बाहेर पडला. त्याला स्वतःची किंमत आणि सुनीता यांचे महत्त्व दोन्ही कळले होते. त्या संध्याकाळी सुनीता संजयला म्हणाली की रोहित आला होता. संजयने विचारले, तर तू काय केलेस? सुनीता हस्त म्हणाली, मी त्याला सर्वात जास्त आवश्यक असलेली गोष्ट दिली, एक धडा. माझ्या स्वतःच्या मनःशांतीसाठी मी त्याला माफ केले संजय. पण मी त्याला माझ्या आयुष्यात पुन्हा कधीही स्थान देणार नाही.
कारण क्षमा करणे हा आपला धर्म आहे. पण पुन्हा फसवणूक करणाऱ्यावर विश्वास ठेवणे मूर्खपणाचे आहे. एका वर्षानंतर शहरातील टाउन हॉलमध्ये बिझनेस वुमन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा सुरू होता. स्टेजवर सुनीता यांचे नाव पुकारण्यात आले. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटात गुंजले. सुनीता बोलू लागली, एक वेळ अशी होती जेव्हा मला वाटायचे की मी सर्वस्व गमावले आहे. माझे घर, माझे कुटुंब, माझी आशा. पण त्या अंधाराने मला माझ्या खऱ्या ताकदीची ओळख करून दिली. त्याने मला शिकवले की स्त्रीची सर्वात मोठी ताकद तिच्या स्वाभिमानात आणि तिच्या प्रतिभेत असते. आपण अनेकदा इतरांच्या मदतीने आपले जीवन घडवतो, पण ज्या दिवशी आपण स्वतःचा पाया स्वतः बांधतो तेव्हा कोणतेही वादळ आपल्याला पाडू शकत नाही. सुनीता तिचे भाषण संपवत म्हणाली, हा पुरस्कार त्या सर्व महिलांसाठी आहे ज्या तुटलेल्या आहेत पण पुन्हा उठून उभ्या राहतात. लक्षात ठेवा, तुमचा सर्वात मोठा आधार तुम्ही आहात. सुनीता स्टेजवरून खाली उतरली आणि संजयला मिठी मारली. तिच्या कठोर परिश्रमाने तिने एक नवीन घर विकत घेतले, जे तिच्या भावापेक्षाही सुंदर होते, कारण ते प्रेम आणि स्वाभिमानाच्या विटांनी बांधले गेले होते. आता सुनीता कोणाची गरीब बहीण नव्हती, तर एक यशस्वी प्रेरणा होती. तर मित्रांनो, तुम्हाला ही कहाणी कशी वाटली कृपया आम्हाला कमेंटमध्ये कळवा. जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. धन्यवाद.